शिवाजी महाराजांनी जे केलं ते आजचा कोणताही उद्योजक करायला घाबरतो. खरं सांगायचं तर महाराजांना कधीच मालक किंवा राजा व्हायचं नव्हतं. होय, बरोबर ऐकताय तुम्ही. त्यांना केवळ राजा व्हायचं असतं तर त्यांनी कोणाची तरी चाकरी केली असती, पण त्यांना व्हायचं होतं रयतेचं विश्वस्त. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी जी शपथ घेतली ती स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी नव्हती, तर स्वराज्य निर्माण करण्यासाठी होती. हाच आहे व्यवसायाचा पहिला धडा. तुमचं विजन काय आहे? आज अनेक मराठी तरुण व्यवसायात उतरतात, पण त्यांचं ध्येय फक्त पैसा कमवणं इतकंच असतं. जेव्हा तुमचं ध्येय फक्त पैसा कमवणं असतं तेव्हा लोक तुमच्याकडे फक्त पगारासाठी कामाला येतात. पण जेव्हा तुमचं ध्येय समाजातील एखादी मोठी अडचण दूर करण्याचं असतं तेव्हा लोक तुमच्याकडे कर्मचारी म्हणून नाही तर मावळे म्हणून येतात. महाराजांनी मावळ्यांना स्वराज्याशी जोडलं, कारण मावळ्यांना माहिती होतं की राज्य त्यांचं स्वतःचं आहे. समजा तुम्ही एखादा दुधाचा व्यवसाय सुरू केला, तुमचं ध्येय फक्त दूध विकणं असेल तर तुम्ही एक साधे व्यापारी आहात. पण जर तुमचं ध्येय असेल की मला माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना समृद्ध करायचं आहे आणि शहरातल्या लहान मुलांना शुद्ध दूध द्यायचं आहे, तर तुमची ब्रँड व्हॅल्यू शून्यातून कोटीच्या घरात जाईल. लोक तुमच्या प्रोडक्टशी नाही, तुमच्या हेतूशी जोडले जातील. आणि जर तुम्हाला महाराजांच्या स्ट्रॅटेजीची पूर्ण पीडीएफ हवी असली तर या रीलला लाईक करून, फॉलो करून, कमेंटमध्ये छत्रपतींचा सी टाका. डिटेल पीडीएफ तुमच्या डीएम मध्ये येऊन जाईल.